होम इंजिनियर्स मोशी पुणे, पुण्यामध्ये आहे आपलं. पुणे नाशिक हायवेला हायवे टच शॉप आहे आणि आपला हा नंबर आहे. गाडीला हायड्रोलिक स्प्रिंग लावून आपण वरची झडप वगैरे लावलेली आहे. रॅक कस्टमर कपड्याचा होजियरी कपडे, लोअर्स, अंडरगार्मेंट वगैरे असा बिझनेस ते करणार आहेत. यात रॅक लावलेले आहेत. हे फोल्डेबल एक एक्स्ट्रा पुढे येऊन एक दुकान मोठं होणार आहे. परत हे गाडीच्या बाहेर आपण हा एक बोर्ड लावलेला आहे, त्याच्यावर डिस्प्ले होणार आहे. आता तुम्हाला वर्किंग करून दाखवू. ह्या साईडने इकडून दुकान वाढवण्यासाठी फोल्डिंग असा पॅड बनवलेला आहे. हा, इथे रिकामी जागा वायाला जाऊ नये म्हणून त्या जागेचा उपयोग केलाय. जमीन वर खाली असेल तर पाय लेवल ऍडजस्ट करू शकतो. अशा लेवलचे ते दुकान होईल. आणि हा मोठा ट्रे एक साधारण 8 फूट बाय 4 फुटाचा ट्रे बनवलेला आहे. तो स्लायडिंग केलेला आपण. त्याला खाली व्हील लावलेले आहेत पहा, आणि त्याला खाली पायी लावलेले आहेत. हे असं स्लायडिंग आहे. त्याच्यावरती माल ठेवणार कस्टमर आणि हा माल बाहेर घेऊन, आणि जिथे जागा जास्त मिळाली तर त्या ठिकाणी पाय पण आपण पायाची सोय करून दिलेली आहे. हे खालच्या बाजूने इथे पाय बनवले, त्यात पाय टाकून बाजूलाही एक एक्स्ट्रा स्टॉल लावू शकतो. फ्लोरिंग मध्ये प्लायवूड टाकलेले, सेंटरिंगचं प्लायवूड मस्त असं. आणि गाडीमध्ये आपण भरपूर अशी लाईट लावलेली आहे. लाईट आता चालू करून तुम्हाला दाखवतोय. एक एक लाईट चालू करा, गरजेप्रमाणे लाईट लावू आपण. तर गाडीमध्ये लाईटचं वायरिंगचा बोर्ड पण आपण इथे करून दिलेला आहे. इथे बोर्ड आहे. इथे मध्ये वायर एक फॅनचा पॉइंट काढलेला आहे. आता एक एक लाईट कस्टमरची जसं गरज आहे त्याप्रमाणे एक एक लाईट चालू होणार आहे. आता पुढची लाईट पाहिजे असेल, भरपूर अशा लाईट आहे. सिक्वेन्सनी लाईट लावलेली आहे. पुढच्या दुकानची लाईट चालू झालेली आहे. आता आतमध्ये अशा एक एक अशा लाईट चालू होतात. एकदम म्हणजे शोरूम मध्ये जसं लाईट असते एवढं प्रखर लाईट आपण इथे बसून दिलेलं आहे. आणि आता हे एक व्हाईट लाईट आहे. आता दुसरे लाईट मध्ये प्रकार आहेत. आता ही वॉर्म लाईट लावलेली आहे. वॉर्म याच्यामध्ये दुकानदार आहेत त्यांना माहिती असेल, याच्यावरती नवीन जे कपडे असतात त्याचं शायनिंग खूप जास्त वाढते. ही वॉर्म प्रकारची एक लाईट आहे. आणि आणखी एक नॅचरल लाईट आहे आणि एक व्हाईट लाईट आहे. आता ही वॉर्म लाईट आहे. बटन फक्त एकदा बदललं तर पूर्ण एक व्हाईट लाईट होती. 3 मोड आहे त्याच्यात, नॅचरल व्हाईट, व्हाईट आणि वॉर्म लाईट, असे वेगवेगळ्या प्रकारचे लाईट आहेत. बॅक साईडने आपण पाहू शकता हा पूर्ण मोठा काउंटर बनवून दिलेला आहे. मित्रांनो, काम झाल्यावर पूर्ण मित्रांनो आपण ओनिंग लावून दिलेला आहे. रेड व्हाईट वगैरे त्याचा हँडल इथे आहे. त्याला मेकॅनिझम वगैरे लावून दिलेले आहे. हे फक्त ट्विस्ट करायचं, याने असं हळूहळू ओनिंग असं हळूहळू पुढे जाते. ओनिंग पुढे होतोय तोपर्यंत आपण मागचा बंपर, फुटस्टेप, मोठे मोठे नंबर प्लेट, इंडिकेटरची जाळी असं बनवलेलं आहे. हे दरवाजे साईडला अडकवायची सोय केलेली आहे. ह्या साईडने असे बंद करायची सोय केलेली आहे. ते खालचं फाकट पहिलं वरती बंद होईल आणि नंतर हाही दरवाजाने पूर्ण बंद होईल. साईडला हुक वगैरे बरेचसे असे मारायची सोय करून दिलेली आहे. कंपनीच्या हौदावर आपण बॉडी बांधलेली आहे. खाली वर प्रकारचे हुक लावलेत कस्टमरच्या गरजेनुसार. बॅटरीचं लॉक लावून दिलेलं आहे. ह्याही बाजूने शिडी लावून दिलेली आहे. परत एकदा आमची नंबर प्लेट, नेम प्लेट दाखवतोय. ह्या साईडने खिडकी आपण केलेली आहे माल ठेवायला. विंडो इकडनं पूर्ण ओपन आहे. पाहू शकता. ओनिंग बंद केल्यावर पूर्ण असं होतंय आणि उघडल्यानंतर दाखवतो. असं ओनिंग उघडल्यानंतर असं छानसा व्ह्यू येतोय.
तर मित्रांनो, चला भेटूयात आपण एक धाडसी युवा व्यक्तिमत्व ज्यांनी आधी आमच्याकडे पहिले एक 5-6 वर्षांपूर्वी गाडी बांधली होती आणि आता आलेत. तर वैभव सर, आपल्या व्ह्युअर्सला तुमचा सगळा परिचय वगैरे द्या ना. व्ह्युअर्सला तुमचा परिचय द्या. नमस्कार व्ह्युअर्स आणि मित्र आणि सगळे परिवार. मी वैभव पाटील बुलढाण्यावरून इथे ओम इंजिनियर्स वर आलो होतो. आजच्या 10 वर्षा अगोदर मी यांच्याकडे गाडी बनवली होती. ती गाडी अशी होती की म्हणजे ज्यूसची गाडी होती. ऍक्च्युअल मध्ये झालं हे की अतिक्रमण उठलं, दुकान आमचं गेलं, डोक्यात विचार घुमायला लागले. यांचा व्हिडिओ मी बघितला, मग डोक्यात कल्पना आली. मग मी जशी कल्पना आली तसं यांच्याशी बोलून डिस्कस करून यांच्याकडे गाडी बनवली. जेव्हा त्यांनी मला रसवंतीची गाडी बनवून दिली, मला टाइम लागला, पण माझं काम एकदम जसं मनात होतं तसं झालं. आणि ती गाडी सक्सेस झाल्यानंतर आमच्या गावामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्व आईस्क्रीम मालकांनी, सर्व राजस्थानी लोकांनी तशाच गाड्या बनवणं आणल्या. आपली गाडी लोखंडामध्ये बनली होती, त्यांनी स्टीलच्या बनवल्या. आज तो विश्वास यांनी कायम ठेवला, काम चांगलं करून दिलं, त्याबद्दल यांचे आभार. म्हणूनच मी आज 10 वर्षानंतर आज नवी गाडी घेतली आहे, विरो. हे गाडीमध्ये म्हणजे कपड्याचं दुकान, आता आज रोजी मी कपड्याचा धंदा करतो, होजेरीचा, अंडरगार्मेंटचा, आणि माझं ज्यूस सेंटर पण आहे. आजही ती गाडी 10 वर्ष अगोदर बनवलेली गाडी आजही जशीची तशी असल्यामुळं मी आता यांच्याकडे गाडी बनवायला आलेलो आहे. आणि गाडीमध्ये मॉडिफिकेशन पण एक नंबर करून दिलंय. मनाचे एकदम मन खुश करून दिलं काम. म्हणजे आलो तर त्याचं चीज झालं. पैसा गेला पण नादच केला. 500 किलोमीटर आलो, पण बाकी काम म्हणजे मनासारखं झालं. थोडं लेट झालं, पण काम बिलकुल काम झालं.